नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी एडला जो असेसमेंट फॉर लर्निंग नावाचा विषय, त्या विषयामधील प्रत्याभरण फीडबॅक या टॉपिकविषयी माहिती मिळवू। या अगोदर या विषयीचे 2 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, हा तिसरा व्हिडिओ आहे। तर आज आपण प्रत्याभरणाविषयी माहिती घेऊया। मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. मेडसेट, श्री शारदाबाई शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया प्रत्याभरण फीडबॅक। प्रत्याभरण म्हणजे काय? अध्ययन अध्यापन प्रक्रियेत प्रत्याभरण म्हणजे अध्ययनार्थ्याने केलेल्या कामाचे मूल्यमापन करून त्याला त्याच्या बलस्थानांची जाणीव करून देणे, त्रुटी ओळखून सुधारणा करण्यासाठी सूचना देणे आणि पुढील प्रगतीसाठी मार्गदर्शन करणे होय। आता एक के.एस. सिंग या तज्ज्ञाची व्याख्या पाहूया। फीडबॅक इज द गाइडिंग इन्फॉर्मेशन दॅट ब्रिजेस द गॅप बिटवीन द प्रेझेंट परफॉर्मन्स अँड द डिझायर्ड गोल। मराठीमध्ये विद्यमान कामगिरी व अपेक्षित उद्दिष्ट यातला फरक कमी करण्यासाठी जी मार्गदर्शक माहिती मिळते तिला प्रत्याभरण असे म्हणतात। बी.एफ. स्किनरची व्याख्या पाहूया। फीडबॅक इज द इन्फॉर्मेशन अबाउट द रिझल्ट ऑफ अ प्रोसेस ऑर ॲक्टिव्हिटी विच इज यूज्ड टू मेक ॲडजस्टमेंट्स अँड इम्प्रूव्हमेंट्स। या ठिकाणी मराठीत दिलेलं आहे, प्रत्याभरण म्हणजे एखाद्या क्रिया किंवा प्रक्रियेच्या परिणामाविषयी मिळालेली अशी माहिती की जी पुढील सुधारणा आणि समायोजन करण्यासाठी वापरली जाते। आता प्रत्याभरणाचे महत्त्व काय? नंबर 1, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सुधारणा। प्रत्याभरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या बलस्थानांची जाणीव होते आणि कमकुवत बाजू सुधारण्यास मदत होते, त्यामुळे ते अधिक प्रभावीपणे शिकतात। नंबर 2, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समुदाय या सर्व घटकांना प्रत्याभरण उपयोगी पडते। अध्यापन अधिगम प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक घटकाला विद्यार्थ्यांच्या प्रगतीची खरी माहिती मिळते व त्यांच्या भूमिकेत आवश्यक ते बदल करता येतात। नंबर 3, शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ। प्रत्याभरणामुळे शाळा व शैक्षणिक संस्था त्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेतील उणीवा ओळखून त्यात सुधारणा करू शकतात, ज्यामुळे शिक्षणाची एकंदर गुणवत्ता वाढते। नंबर 4, शाळेतील यशाचा स्तर उंचावणे। योग्य व रचनात्मक प्रत्याभरणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सुधारणा होऊन शाळेचा एकंदर निकाल व यशाचा स्तर उंचावतो। 5वं आहे मूल्यांकन प्रक्रियेची गुणवत्ता वाढवणे। प्रत्याभरणामुळे केवळ गुणांकन न होता विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत सखोल व तर्कशुद्ध माहिती मिळते, ज्यामुळे मूल्यांकन प्रक्रिया अधिक परिणामकारक होते। नंबर 6, संवादात्मक स्वरूपातील प्रत्याभरण। संवादात्मक पद्धतीने दिलेले प्रत्याभरण विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी विशिष्ट व्यक्तिगत मार्गदर्शन देऊ शकते। 7वं, अध्यापन अधिगम प्रक्रियेत सुधारणा। शिक्षक प्रत्याभरणाच्या आधारे शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा करू शकतात व विद्यार्थ्यांनी उद्दिष्टे साध्य केली आहेत किंवा नाही हे तपासू शकतात। 8वं, विद्यार्थ्यांच्या आकलनात सुसंगत भाषा। प्रत्याभरण विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत दिल्यास ते अधिक प्रभावी ठरते व शिकण्यास प्रेरणा देते। 9, वैयक्तिक गरजांशी सुसंगत। प्रत्याभरण हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या विशिष्ट गरजानुसार असते व त्यामुळे ते अर्थपूर्ण आणि परिणामकारक ठरते। 10, प्रगतीसाठी मार्गदर्शन। प्रत्याभरणाद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ गुण सांगत नाहीत, तर पुढे कशी प्रगती करायची, काय व कसे सुधारायचे याचे ठोस मार्गदर्शन देतात। आता प्रत्याभरणाचे प्रकार, याआधी आपण काही 4 प्रकार पाहिलेत। हा 5वा प्रकार आहे वैयक्तिक फीडबॅक, इंडिव्हिज्युअल फीडबॅक। वैयक्तिक प्रत्याभरण किंवा व्यक्तिगत प्रत्याभरण म्हणजे अध्ययनाच्या प्रक्रियेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या ज्ञान, कौशल्ये, वर्तन व सर्वांगीण विकासाचा स्वतंत्र विचार करून दिलेले वस्तुनिष्ठ व विशिष्ट मार्गदर्शन होय। हे प्रत्याभरण विद्यार्थ्याच्या प्रगतीतील बलस्थाने अधोरेखित करून त्याच्या मर्यादा दूर करण्यासाठी ठोस सूचना पुरवते, ज्यामुळे अध्ययनार्थ्याचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो व अपेक्षित शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होतात। आता याची वैशिष्ट्ये काय? प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक प्रगती, क्षमता आणि गरजानुसार हे दिले जाते। सामान्य सूचना न देता ठराविक कामगिरीवर लक्ष केंद्रित करते। विद्यार्थ्याला सुधारण्यात प्रोत्साहन देणारे स्वरूप असते। इतरांसमोर न करता थेट विद्यार्थ्याशी संवाद साधून दिले जाते। त्वरित दिले असता सुधारणा करण्यात जास्त संधी मिळते। केवळ शैक्षणिक कामगिरीवर नव्हे तर वर्तन, सहभाग, उत्साह, सर्जनशीलता इत्यादी बाबींवरही हे आधारित असते।
केवळ चुका दाखवण्यापेक्षा त्या कशा दुरुस्त करायच्या याचे स्पष्ट मार्गदर्शन या प्रत्याभरणामुळे मिळते. योग्य पद्धतीने दिल्यास विद्यार्थी स्वतःच्या क्षमताविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो. आता हे प्रत्याभरण देताना शिक्षकांसाठी काही सूचना आहेत. विद्यार्थ्याचे नीट निरीक्षण करा. फीडबॅक देण्याआधी त्याच्या शैक्षणिक कामगिरीबरोबरच त्याचे वर्तन, सहभाग आणि आवडी समजून घ्या. तथ्यांवर आधारित बोला. सर्वसाधारण किंवा अस्पष्ट न बोलता ठराविक उदाहरणे व पुरावे वापरा. सकारात्मक वातावरण ठेवा. टीका न करता प्रोत्साहनात्मक आणि सौम्य भाषेत संवाद साधा. वेळीच फीडबॅक द्या. काम किंवा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर प्रतिक्रिया द्या, जेणेकरून सुधारणा त्वरित होऊ शकेल. विद्यार्थ्याशी एकांतात चर्चा करा. गोपनीयतेचा सन्मान ठेवा. इतरांसमोर चुका दाखवू नका. सुधारणा कशी करायची ते सांगा. केवळ त्रुटी दाखवू नका, त्या कशा सुधारता येतील याचे स्पष्ट मार्गदर्शन द्या. विद्यार्थ्याचे मत जाणून घ्या. फीडबॅक एकतर्फी न ठेवता त्याला आपले मत मांडण्याची संधी द्या. प्रगतीची नोंद ठेवा. दिलेल्या प्रत्याभरणानंतर विद्यार्थ्याने कितपत सुधारणा केली याची नोंद ठेवा. आत्मविश्वास वाढवणारे शब्द वापरा. प्रयत्नांचे कौतुक करा आणि चुका शिकण्याची संधी म्हणून सादर करा. सतत आणि सातत्यपूर्ण प्रत्याभरण द्या. एकदाच न देता नियमित व टप्प्याटप्प्याने फीडबॅक द्या. आता प्रत्याभरण देताना पाळावयाच्या काही सामान्य सूचना आहेत. शिकणाऱ्याच्या वैयक्तिक गरजा ओळखून त्यानुसार प्रतिसाद द्यावा. प्रतिसादाचा मुख्य उद्देश विकास आणि प्रगती हा असावा. भाषा विद्यार्थ्याला समजेल अशी सोपी आणि स्पष्ट असावी. सुधारणा शक्य होईल अशा पद्धतीने मार्गदर्शन करावे. त्वरित संधी देऊन विद्यार्थी पुन्हा प्रयत्न करू शकेल याची खात्री करून घ्यावी. विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना प्रत्याभरणाचा उपयोग काय होतो ते पाहूया. विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या प्रगतीबाबत स्पष्टता मिळते. शिकण्याची पद्धत सुधारते व आत्मविश्वास वाढतो. चुका ओळखून योग्य मार्गदर्शन मिळते. पालकांसाठी मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेता येतो. घरात योग्य वातावरण आणि सुविधा निर्माण करता येतात. शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांच्या उद्दिष्टपूर्तीचे स्तर समजतात. अध्यापन पद्धतीत सुधारणा करण्याचे मार्ग उपलब्ध होतात. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास मदत होते. सारांश. थोडक्यात, प्रत्याभरण अध्ययन प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे. योग्य वेळी दिलेले प्रत्याभरण विद्यार्थ्याच्या प्रगतीला गती देते. सकारात्मक, स्पष्ट आणि रचनात्मक प्रत्याभरणच परिणामकारक ठरते. वैयक्तिक गरजेनुसार दिलेले प्रत्याभरण सर्वाधिक प्रभावी असते. अध्ययनात सातत्य ठेवण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी प्रत्याभरण अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवणे आणि अध्ययन होण्यासाठी प्रेरणा निर्माण करणे हे प्रत्याभरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रत्याभरण ही केवळ त्रुटी किंवा चुका दाखवण्याची पद्धत नसून कसे शिकावे यासाठीची मार्गदर्शन करणारी प्रक्रिया आहे. थँक्यू. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा.